सो गाईज आमचं पूर्ण पोपट झाला. इव्हेंट चालू आहे. खरेदी केली नाहीये. काही त्यांना साडी वगैरे काहीच आवडले नाही. नाही आवडली साडी भेटली नाही. वैशू तुला सगळ्यात जास्त मारली वैशूला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. सो आता वाजले सकाळचे 7 वाजायला अजून 5 मिनटं बाकी आहे. मी फ्रेश वगैरे झाले आहे सगळं. हे बघा किती छान असा व्ह्यू दिसतंय माझ्या बाल्कनीमधून. सो आज माझ्या घरी पाहुणे येणार आहे. पाहुणे म्हणजे माझे कझिन आणि तिचं होणारा हजबंड. दोघं पण येतात. त्यांना काही शॉपिंग वगैरे करायचं आहे आणि प्लस आम्ही कुठेतरी चाललो आहे वीकेंड असल्यामुळे. सो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आम्ही कुठे जात असणार. सो मला आवडतं की जर कोणी घरी आलं पाहुणे वगैरे, मग ते यांच्या फॅमिलीचं असू दे किंवा माझ्या फॅमिलीचं असू दे, मला आवडतं घरी कोणी आलेलं. आता बघू किती कसं एन्जॉय करतो, काय करतो हे आम्ही तुम्हाला नक्की व्लॉगमध्ये दाखवू. तर आता कामं करायचे भरपूर आणि वीकेंड असल्यामुळे खूप कामं पण असतात. आणि शिवम बघायचं आत्ता आला तो ऑफिसमधून 4 वाजता आणि हा झोपला इकडे मस्त. सो आता याला पण डिस्टर्ब नाही करू. माझे कामं पटापट आवरते आणि भेटूया मग. माझे कामं सगळे आवरून झाल्यानंतर माझे सगळे कामं पूजा वगैरे सगळं करून मस्त इडली पण बनवली आहे. सो बघू आता हा काय करतोय, कारण याला सांगितलं होतं मी रेडी व्हायला पटकन. का करते तू इथं? मगापासून सांगितलं होतं मी रेडी हो म्हणून. बघा काय हा नुसता फोन आणि हे, दुसरं काहीच नाही पाहिजे. होणार आहे रेडी, नाही होणार आहे पटकन. जा मग पटकन आंघोळ कर. 5 मिनिटात रेडी. लवकर जा. अरे होतो ना, जास्त वेळ नाही. जाऊ दे, तुला याला यायचं असेल तर हा येईल, नाही तर नाही येईल. आता मला काही करायचंच नाही. गाईज मी झालोय रेडी आणि आता आम्हाला निघायचं आहे. 5 मिनिटं आधी ओरडत होती आणि बघा ही आता काय करते. स्वतः तयार झाली नाही आणि माझ्यावर ओरडत होती. ऐ मी झालोय रेडी झालोय, चल ना लवकर. हा तर ठीक आहे ना, तर चल ना, रेडी तर हो. आता आम्ही पोहोचलोय रेल्वे स्टेशनला आणि हे घे चिठ्ठी, मागे मी विसरली होती. सो चला आता आम्ही आता चाललोय. त्यांचा कॉल आत्ताच येऊन गेलाय. त्यांना काहीच आयडिया नाहीये की आम्ही इथे पोहोचलोय म्हणून त्यांना रिसीव्ह करायला. आझाद हिंदचा ट्रेनचा प्लॅटफॉर्म लागायचं मध्ये दिसत असेल तुम्हाला. अजून लागायचं आहे प्लॅटफॉर्म. गाडी अजून आली नाहीये, आत्ता येते ती गाडी. 4 तास लेट झाली. 4-4.5 तास लेट झाली आणि तिथेच ब्रिजच्या खाली थांबवली आहे. अजून आली नाही. खूप बेकार गाडी आहे. आता बघू. ट्रेन आली आहे, यांना आयडिया नाहीये. खूप गडबड झाली. ते S6 मध्ये होते आणि आम्ही S4 मध्ये बघायला गेलो. आता शोधू त्यांना कुठे आहे. तर काहीच आमचं पूर्ण पोपट झाला. चला कुठे गेले होते तुम्ही वरून ब्रिज वरून गेले का? अरे सगळं पोपट झाला. मी तिला म्हटलं भाई डब्बा खाली झालाय, कुठे आहे म्हणून मी फोन केला पहिले. सो गाईज आम्ही रोडवर रेनकोट घालतो. खूप जोराचा पाऊस लागला आणि यांनी बॅग अशी इथं रोडवर खोलली. कसं दिसतो जोकर. कसं वाटतं वातावरण? नागपुरात आहे असं वातावरण? हो हो का नाही? हॅलो गाईज, आम्ही रेल्वे स्टेशनवर वापस आलोय आणि वापस येताना भरपूर असा पाऊस सुरू होता. आणि रेल्वे स्टेशनवर काय झालंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. यांचा बोगी नंबर होता S6, बट वैशूने बघितलं त्यांचं रिटर्न जायचं आणि त्यावेळेस होतं त्याच्याने बघितलं की S4 नंबरला आहे. आम्ही S4ला जाऊन वेट करत होतो, बट ते आधीच निघून बाहेर आले आणि आता आम्ही पोहोचलो. येताना भरपूर पाऊस होता. तर आता वैशू इडली बनवते. वैशू झाली? इडली रेडी आहे. आता वेदू आणि तुम्ही दोघे फ्रेशनअप होत आहेत आणि जसं ते फ्रेशनअप झाले की त्यानंतर आम्ही मग इडली खायला बसू. कसं झाली इडली? मस्त, एक नंबर, छान, मस्त. कशी झाली? चांगली आहे. थँक्यू. सो डिलिशियस. ओके.
गाईज नाश्ता करून आम्ही जाणार होतो शॉपिंगसाठी, बट शॉपिंग काही झाली नाही. आणि हे बघा काय करतात, सगळेजण झोपायला गेले. फक्त 30 मिनिटं झोपणार आहे. हे ही होणारी नवरी, हिचीच शॉपिंगसाठी जायचं आहे, हिचंच लग्न आहे, 30 मिनिटं हिचीच एंगेजमेंट आहे. फक्त त्याला पण झोपायचंच आहे. 4 वाजताचा बरोबर. नवरदेव उठूनच आहे, नवरदेवाचं टेन्शन नाहीये. 4 वाजताचा. चलो पटकन जायचं आता. अरे तर गाईज फायनली सगळेजण उठले आहेत, सगळेजण रेडी झाले आहेत आणि आता आम्ही निघतोय शॉपिंगसाठी. मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय शॉपिंग मॉल जवळ. इव्हेंट चालू आहे. आपल्यासाठी आपल्यासाठी नाही मिळाला. साडा दुसरीकडे शूट झालाय वाटते. साडी मिळतच नाही. जास्त गर्दी आहे रे भरपूर, है ना? फायनली आम्ही बाहेर आलोय. काहीच खरेदी केलं नाहीये, काही त्यांना साड्या वगैरे काहीच आवडल्या नाही. सगळेजण वापस चालू. वेदू का झालं? नाही आवडली. वैशू तुलाही नाही आवडली साडी? जसं रिकाम्या हाताने गेलोय तसंच रिकाम्या हाताने वापस आलो. एक भेटली नाही तर वैशू तुला सगळ्यात जास्त मारली वैशूला. साडी भेटली. आता मला नाही, आता नागपूरच घेऊ आपण साडी. ऍट द एंड सेशन चालू आहे. त्यांचं काहीतरी सेशन चालू आहे. साड्या जेव्हा घ्यायची तेव्हा घेतली नाही आता. तशी नाही भेटेल. इग्नोर होईल. वेदू वापस ग्रेट होत आहे. आणि हे ग्रेट. हे तिला पडवून घेऊन आली. हे तू चल लवकर. मी तिला अरे थांब ना, थांब ना. अरे विचारलं मी पहिले. तो मागून आला ना, मॅडम काय तर इज्जत चकली डायरेक्ट. हे वाटलं चोरी करून वाटलं काय चोर कसा भेटली. नाही नाही नाही, तो एकदम फास्ट बोलते. आपल्याला म्हटलं काय हे पळा लवकर, पाऊस लागलाय. आता आम्ही घरी पोहोचले. मी फ्रेश झाली आहे. शिवम अजून फ्रेश व्हायचा बाकी आहे. सो उद्या आम्ही बाहेर चाललो आहे. कुठे चाललो हे आम्ही नाही सांगू, तुम्हाला ब्लॉगमध्ये कळूनच जाणार. सो स्टे ट्यून, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.